तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांची भोंदूगिरी कनेक्शनमुळे अडचण वाढताना दिसत आहे। दीपक केसरकरांनंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यावरही खळबळजनक आरोप झाले आहेत। आमदारकी आणि मंत्रिपदाच्या भविष्यासाठी त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातची नाशिकमध्ये 3 वेळा भेट घेतल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे। या आरोपांना नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले, पाहूया। आता विधिमंडळात ही झालेली विधेयकं जी आहेत त्याच्या प्रती ज्यांना लागतील, धर्मांतरण असेल, कायदा किंवा सायबर क्राईमच्या बद्दलचं नवीन न्याय संहिता, त्याच्या प्रती आम्ही सॉफ्ट कॉपी ठेवलेल्या आहेत। त्या तुम्हाला किंवा जे बघणारे आहेत त्यांना उपलब्ध होतील, जेणेकरून लोकांपर्यंत त्या पोहोचू शकतील। आज सकाळी एक माझ्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काही विधानं केलेली आहेत। त्या संदर्भात मी निवेदन आपल्यासमोर वाचते आणि ते निवेदनाची सॉफ्ट कॉपी सुद्धा मी आपल्याला देणार आहे। गेल्या 4 दशकापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे, तुमच्या समोर आहे। मी आमदार नव्हते तेव्हापासून तुम्ही माझ्या बातम्या कव्हर करता आणि त्याचबरोबर मी स्वतः लिहून पत्रक देऊन जे मी काम करते ते समोर करते, कुठली गोष्ट लपवलेली नाही। माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे मी कधी कोणापासून लपवलेली नाही। माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिकाताई गोरे आणि माझे वडील शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर गोरे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे। गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते। माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे। महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते। अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत। माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा, यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे। या आता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी, तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।